तर नमस्कार पब्लिक. आज मी आणि माझा मित्र आम्ही जाणार आहोत फिरण्यासाठी, म्हणजे देवदर्शनासाठी. तर ते कुठं चाललं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर यापुढे लागला आम्हाला महिंद्राचं लॉजिस्टिक. इथं महिंद्रा कंपनीचं रॉ मटेरियल वगैरे ठेवलेलं जातं. पुढे रस्त्यानं जात असताना गर्दी वगैरे, आम्ही पण त्या गर्दीमध्ये खूप एन्जॉय वगैरे केला. भाऊला म्हटलं थोडी गाडी हळूच घे, पण भाऊ काय ऐकतच नव्हता. कारण की भाऊला माहीत होतं का पुढं आपल्या नाशिकमधलं फेमस युनिव्हर्सिटी म्हणजे संदीप युनिव्हर्सिटी आहे. आणि या युनिव्हर्सिटी भारतातूनच नव्हे तर जगातून आलेले विद्यार्थी ते शिकत असतात. आणि नुसते शिकतच नाहीत तर चांगल्या पोझिशनवरती कामही करतात. पुढे आम्हाला श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार लागले. त्यानंतर पुढे आम्ही गेलो तर काय रस्त्याचे कामं चालू होते. कारण आता कुंभमेळा येणार आहेत ना, त्यामुळं रस्त्यावरती धूळ आणि दोन साईडची गर्दी एका साईडला होती. गर्दी तर खूप होती. गर्दीतून आम्ही आलो आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन पोचलो. त्यानंतर आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराची ती भव्य कमान पाहून आमचं मन हे आनंदी झालं. त्यानंतर आम्ही इकडं पार्किंगसाठी जागा शोधत होतो. तर इकडे काय जागा नव्हती, तर आम्ही टू व्हीलरच्या पार्किंग साईडला पार्किंग केली आणि मी आणि निखिल निघालो होतो मंदिराच्या दिशेने. मंदिरात जाण्यासाठी मार्ग होता, त्यासाठी आम्ही पायी गेलो. रस्त्याच्या कडेने मस्त गार हिरवी झाडे. त्यानंतर आम्ही दोघांनी फोटो वगैरे काढले. त्यानंतर इथून थोडं उंचावरती जायचं होतं. उंचावरती म्हणजे पायऱ्यांनी जायचं होतं. त्यानंतर आम्ही गेलो वरती आणि चप्पल वगैरे काढली. त्यानंतर आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलो. प्रवेशद्वारासमोरची जी जागा आहे ती म्हणजे भरपूरच मोठी आहे. तिथं फोटो काढण्यास वगैरे सक्त मनाई आहे. कॅमेरा वगैरे काय चालत नाही तिथं, पण आम्ही कसे तरी व्हिडिओ वगैरे काढले आणि मध्ये गेलो. मध्ये जाण्यासाठी तिथं पहिले पाय वगैरे धुवा लागतात. तर मी पहिल्यांदा पाय वगैरे धुतले, पण माझ्या आधी निखिल माझा मित्र पहिल्यांदा पाय धुवून तो पुढे गेला होता आणि मी त्याच्या पाठीमागं होतो. हा जो मंदिराचा गाभारा आहे तो खूप मोठा आहे आणि येथे भाविक भक्त पण जास्त येतात. तसेच आम्ही मंदिरामध्ये जात असताना आम्हाला स्वामींचे दर्शन झाले. तेथील परिसरातील वातावरण एकदम शांत होतं. आणि त्यानंतर निखिलने परत दर्शन घेतलं. निखिलने घेतल्यानंतर मी पण व्हिडिओ वगैरे काढला थोडा. मी पण दर्शन वगैरे घेतलं. दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथं पाठीमागच्या साईडला गेलो. दत्त जयंतीनिमित्त तिथे गुरुचरित्र पारायण चालू होतं आणि तिथे शेजारी एका ताईंनी स्वामींची एक म्हणजे रांगोळी काढली होती. एकदम म्हणजे उठवदार होती ती रांगोळी. पाहून आमचं मन म्हणजे एकदम प्रसन्न झालं. आणि इकडं पाहतो तर काय, इकडं आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील संस्कृती म्हणजेच आपले जे सण वगैरे असतात तर ते कशा पद्धतीने साजरे केले जाते याचं तिथं आढावा दिला होता. त्यानंतर आम्ही इथे मोरे दादा यांच्या मूर्तीचं दर्शन वगैरे घेतले आणि गाभाऱ्याच्या बाहेर आलो. गाभाऱ्याच्या बाहेर पाहतो तर काय रेल्वे तिथं आली होती आणि या रेल्वेचं नाव आहे गुरुमाऊली एक्सप्रेस, जे की भाविकांना ने आण करण्यासाठी या गाडीचा उपयोग केला जातो.